16व्या वित्त आयोगासाठी ग्रामपंचायतीकडून विकास आराखड्यांचं काम युद्धपातळीवर, स्वनिधी वाढवण्यावर द्यावा लागणार भर. केंद्र शासनाच्या 16व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी मिळणाऱ्या निधीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींकडून विकास आराखडे तयार करण्याचं काम वेगानं सुरू झालंय. गावांच्या गरजेनुसार पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, अंतर्गत रस्ते, पथदिवे, सार्वजनिक सुविधा आदी विकास कामांचा समावेश या आराखड्यात करण्यात येतोय. प्रत्येक ग्रामपंचायतीनं स्वनिधी वाढवण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे. 16व्या वित्त आयोगापर्यंत 50% बंधित व 50% अबंधित निधी उपलब्ध होणार आहे. मात्र हा निधी प्रभावीपणे मिळवण्यासाठी ग्रामपंचायतींना सोनेरी आणि इतर उत्पन्न वाढवावं लागणार आहे. यासाठी मालमत्ता कर, पाणीपट्टी व इतर स्थानिक करांची 100% वसुली करण्यावर भर देण्यात येतोय. याशिवाय समर्थ पंचायत पोर्टलवर ग्रामपंचायतीची माहिती अद्ययावत ठेवणं, स्वनिधी वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत. स्वनिधी वाढला तरच विकास आराखड्यानुसार अधिक निधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. शिरोळ तालुक्यातील सुमारे 75% ग्रामपंचायतींमध्ये स्वनिधी वाढीचे प्रमाण अपेक्षित इतकं नसल्यास सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांनी कर वसुलीकडे विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. स्वनिधी वाढला नाही तर पंचायत समितीच्या कार्यक्षमता निधी ब्लॉक होऊ शकतो. सध्या प्रत्येक ग्रामपंचायतीकडून नावाच्या प्राधान्यक्रमानुसार विकास कामांची माहिती संकलित करून आराखडे तयार केले जात आहेत. ते अंतिम झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. 16व्या वित्त आयोगासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीकडून विकास आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे. ग्रामपंचायतींनी स्वनिधी वाढवण्यावर विशेष भर द्यावा. कर वसुली प्रभावी करून आणि समर्थ पंचायत पोर्टलवरील माहिती अद्ययावत ठेवून ग्रामपंचायतींना विकास आराखड्यानुसार अधिक निधी मिळू शकतो. त्यामुळे गावांच्या विकासाला निश्चित चालना मिळेल, असे गटविकास अधिकारी विजय परीट यांनी शिवार न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं.